नमस्कार. प्रवीण पोल्ट्री फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण करत आहे प्युअर देशी कोंबडी पालन. तर मित्रांनो, आपण 1 ते 20 दिवसाचे संपूर्ण नियोजन कसे केले होते, आपण ते संपूर्ण नियोजन व्हिडिओद्वारे सांगितले आहे. त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहे. ते संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता प्रवीण पोल्ट्री फार्म या चॅनलवरती. तर आपल्याला वेळ न मिळाल्यामुळे आपण आज 21 ते 30 दिवसाचे संपूर्ण नियोजन आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण काय काय नियोजन केले आहे आणि पिलांची वाढ कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला सुरू करूया. आपले 21व्या दिवशी आपण काय पिलांचे नियोजन केले आहे. तर मित्रांनो, आपण 21 दिवशी लसीकरण केले आहे, लासुटा लसीकरण केले आहे. जे लसीकरण आपण 7व्या दिवशी केले होते लासुटा, तेच लसीकरण आपण एकदा रिपीट 21 दिवशी करते आहे. ते लसीकरण 21 दिवशीनंतर झाल्यानंतर 22व्या दिवशी आपण मल्टीविटॅमिन दिलं आहे पाण्याद्वारे, जे आपल्या मल्टीस्टार कंपनीचे आहे मल्टीविटॅमिन. ते मल्टीविटॅमिन 50 ml 10 लिटर पाण्यामध्ये आपण टाकून संपूर्ण पिलांना पिण्यासाठी दिले आहे. आणि ते पाणी संपल्यानंतर आपण नॉर्मल पाणी. तर नंतर मित्रांनो, आपण 23, 24, 25 हे 3 दिवस आपण प्रोटीन सी, हेस्टर कंपनीचे जे प्रोटीन सी आहे ग्रोथ प्रमोटर, ते आपण वापरले आहेत 3 दिवस रेग्युलर सकाळच्या टायमाला. आणि ते प्रोटीन सीचे पाणी संपल्यानंतर आपण साधं नॉर्मल पाणी वापरलं आहे. तर मित्रांनो, आपण असे वाटले की आपले पिल्लं काही खिचखिच चिकचिक करत आहे आणि आपल्याला म्हणजे असं वाटत आहे की श्वास घेण्यामध्ये त्यांना तकलीफ होत आहे, असे पिल्लं काही असे आपल्याला दिसले तर आपण ते पिल्लं अलग काढून त्यांना अलग ट्रीटमेंट करत आहे. कारण एकाच वेळेस जर पूर्ण पिलांना अँटीबायोटिक दिले तर संपूर्ण पिलांचे वजन वाढीमध्ये फरक पडेल. आणि त्यामुळे ज्या पिल्लांना आपल्याला असं वाटले की आपले पिल्लू कमजोर आहेत, तेच पिल्लू आपण अलग काढून त्यांना अलग ट्रीटमेंट करावेत, जेणेकरून संपूर्ण पिलांचे वजन वाढ कमी न व्हावी. कारण तर जर आपण अँटीबायोटिक जर वापरले तर अँटीबायोटिकमुळे आपल्या पिलांच्या वजनामध्ये फरक पडतो. कारण अँटीबायोटिक हे डायरेक्ट लिव्हरवर असर करतात आणि लिव्हरवर असर केल्यामुळे त्यांच्या वजनामध्ये फरक पडतो. तर मित्रांनो, म्हणून आपल्याला असं वाटलं की आपल्याला एखादी पिल्लू जर कमजोर आहे, ते पिल्लू आपण अलग काढावेत. तर मित्रांनो, त्यानंतर आपण पूर्णपणे 25-26व्या दिवशी आपण नॉर्मल पाणी वापरले आहे पूर्ण दिवस 2 दिवस. नंतर आपण 28व्या दिवशी परत एकदा आपण गंभीरो लसीकरण केले आहे. गंभीरो लसीकरण जे आपण 14व्या दिवशी लसीकरण केले होते गंभीरो, तेच लसीकरण आपण परत एकदा रिपीट म्हणजे गंभीरो बूस्टर, जे आपण म्हणतो गंभीरो बूस्टर, तेच आपण लसीकरण आपण 28व्या दिवशी केले आहे. संपूर्ण लसीकरण आपण डोळ्याद्वारे केले आहे मित्रांनो. कारण तर संपूर्ण पक्ष्यांना आपले लसीकरण आपले झाले पाहिजे. आणि पाण्याद्वारे जर आपण केले तर कोणते पिल्ले पाणी नाही पिले तर ते लसीकरण राहून जातात. म्हणून आपण एक पिल्लू पकडून हर पिल्ल्यांच्या डोळ्यामध्ये आपण एक थेंब टाकून लसीकरण केले आहे. आणि नंतर 28व्या दिवशी लसीकरण झाल्यानंतर 29व्या दिवशी आपण परत एकदा मल्टीविटॅमिनचे पाणी 10 लिटर पाण्यामध्ये 50 ml टाकून मल्टीविटॅमिन संपूर्ण पाणी पिण्यासाठी दिले आहे त्यांना. आणि पाणी संपल्यानंतर नॉर्मल पाणी वापरले आहे. आणि तसेच जसे आपण प्रोटीन सीचा वापर केल्यानंतर प्रोटीन सी हे ग्रोथ प्रमोटर आहे हेस्टर कंपनीचे. आणि
त्याचा चांगला रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता पक्ष्यांची वाढ कशी झाली आहे. हे आता पक्षी आपले पूर्णपणे 1 महिन्याचे तयार झाले आहे, रेडी. वाढ पण त्यांची खूप चांगली आहे आणि पिल्लं पण चांगली ॲक्टिव्ह आहे. बघू शकता आपण त्यांना बांबू लावले आहे बसण्यासाठी. तर असे आपले 21 ते 30 दिवसाचे संपूर्ण नियोजन आपण सांगितले आहे. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.